सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात वृद्ध महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीला गुन्हे शाखा युनिट 2 ने जेरबंद केले। भिवंडीमधून नाशिकमध्ये चोरीसाठी येणाऱ्या या रेकॉर्डवरील आरोपीकडून चेन स्नॅचिंगचे 9 गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा असा एकूण 7 गुन्हे उघडकीस आले। नाशिक शहरात मागील काही महिन्यांपासून स्पोर्ट्स बाईकवर येऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांचे गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने या इसमाचा शोध सुरू केला। सुमारे 180 किमीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण केले। गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा आरोपी भिवंडीमधून स्पोर्ट्स बाईकवर चेन स्नॅचिंगसाठी नाशिकला येणार होता। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने मुंबई नाशिक हायवेवरील घोटी टोल नाक्यावर सफाई कामगारांच्या वेशात सापळा रचला। यावेळी संशयिताला मोटरसायकलचं पकडण्यात आले। त्याचे नाव सरफराज फिरोज बेग उर्फ इराणी, राहणार भिवंडी ठाणे असे। तो नाशिक शहर व ग्रामीण हद्दीत दाखल असलेल्या एकूण 48 गुन्ह्यांमधील रेकॉर्डवरील आरोपी आहे। कठोर चौकशीत आरोपीने खालील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत 2 गुन्हे केले तर इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत 3, ओझर पोलीस स्टेशन हद्दीत, नाशिक ग्रामीण हद्दीत 1 गुन्हा, मानपाडा पोलीस स्टेशन 1 मोटरसायकल चोरीचा गुन्हा कबूल केलाय। अशा प्रकारे एकूण 7 गुन्हे उघडकीस आणण्यात आले। आरोपीकडून 1,89,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने केली आहे। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सदर पथकाने या गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी, आरोपीचा शोध लावण्यासाठी जवळजवळ 150 ते 200 किलोमीटर अंतरापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले। सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना एक गुन्हेगार हा आमच्या निदर्शनास आला। त्याचा टेक्निकल ॲनालिसिस करून व संबंधित गुन्हेगारावर पाळत ठेवून आमच्याकडील ASI काळे व पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना बातमी मिळाली की भिवंडीवरून एक इसम, सदर सुरगुटातील इसम, त्याच्याकडील एका गाडीवर अपाचीच्या ब्लॅक कलरच्या अपाची गाडीवर तो नाशिक शहरामध्ये चेन स्नॅचिंग करण्याकरता येत आहे। सदर बातमी आम्ही वरिष्ठांना कळवून माननीय प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी टोल नाका येथे आम्ही सापळा लावून थांबलेलो होतो। सापळा लावत असताना तो आमच्या हातातून निसटून जाऊ नये याकरता घोटी टोल नाक्यावरील जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेषांतरासारखं वेषांतर करून आम्ही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं वेषांतर करून त्या ठिकाणी थांबलो होतो। सदर बातमीच्या याच्याप्रमाणे आम्हाला सदरचा जो इसम होता ब्लॅक कलरच्या अपाची गाडीवर येताना दिसला, सुटबुटात तो होता। त्याच्यावर आम्ही झडप घातली, त्यास पकडला। त्यास पकडल्यानंतर त्याच्याकडे मुद्देमाल, तोडलेली चेन त्याच्याकडे मिळून आली। त्याचबरोबर जी गाडी त्याच्याकडे होती त्या गाडीच्या बाबतीत देखील तपास केला तर ती गाडी देखील ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहरातील मानपाडा पोलीस स्टेशन येथे ती चोरी झाल्याचं आमच्या निदर्शनास आली व माहिती मिळाली। त्याबाबत तिथं गुन्हा दाखल केलेला आहे। सदर इसमाकडे युनिट 2 येथे आणून त्याच्याकडे मानवी कौशल्य त्याचबरोबर तपास कौशल्याचा वापर करून त्याच्याकडनं इन्क्वायरी केली असता नाशिक शहरामध्ये 48 गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड असल्याचे समजून आले। 48 गुन्ह्यांमधला वॉन्टेड आरोपी तो असल्याचे निष्पन्न झाले। त्याचबरोबर सदर इस्माने ओझर तसेच उपनगर, इंदिरानगर या ठिकाणी देखील त्याने 6 चेन स्नॅचिंग केल्याचे निष्पन्न झाले। अशा प्रकारे सदर इस्मा सिद्धपणे आमच्या पथकाने पकडून त्याच्याकडून 7 गुन्हे उमाळीस आणलेले आहेत। त्याचबरोबर तो 48 गुन्ह्यांमध्ये देखील तो वॉन्टेड आहे। थँक्यू।